दलाचं पथकही जिल्ह्यामध्ये तैनात ठेवण्यात आलंय। पुणे जिल्ह्यातल्या कळमोडी धरण यंदाच्या हंगामात सर्वप्रथम ओव्हरफ्लो झाले। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आराळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गेल्या 2 दिवसात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कळमोडी धरण भरून वाहू लागले। यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो होणारं हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं धरण आहे। धरणातून आराळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून धरण जलाशय 62% क्षमतेने भरलंय। पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। रायगड जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सावित्री नदी आणि अंबा नदीनं धोक्याची पातळी तर कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक भागातील मलबा हटवण्याचं काम काल रात्री पूर्ण झालं असून आता 2 मार्गिकांवरून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली। राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी या मार्गाची पाहणी करून तो सुरक्षित असल्याचं घोषित केल्यानंतर आता 2 मार्गिकांवरून वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली। उर्वरित 2 लेन्सवरून अजूनही पाणी वाहत असल्यामुळे त्यावरून केवळ अंशतः वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचं समाज माध्यमावरून सांगितलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली होती। राज्यातल्या